हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे कैरीचा मोरंबा म्हणजेच गूळ आंबा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कैऱ्या। त्यासाठी मी या कैऱ्या आणल्या आहेत बाजारातनं आणि त्या व्यवस्थित कडक अशा सिलेक्ट करायच्या आहेत। मोठ्या आणि कडक घेतल्या आहेत आणि गूळ लागणार आहे। गूळ आणि आंबा दोन्हीही आपण या मोठ्या ग्रेटरच्या साहाय्याने ग्रेट करून घ्यायचं आहे। कैऱ्या सर्वप्रथम कैऱ्या तर धुवून स्वच्छ सुकवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या आपण किसून घ्यायच्या आहेत। कैऱ्या धुवायच्या, स्वच्छ पुसायच्या आणि त्याच्यानंतर त्या पंख्याखाली एक दोन तास सुकवायच्या। त्याच्यानंतरच त्या वापरायच्या। नाही त्याच्यामध्ये जराही ओलावा नसला पाहिजे। जर ओलावा आला तर मग आपलं लोणचं वर्षभर टिकणार नाही, ते लवकर खराब होण्याची शक्यता असते। चला तर मग आपण चालू करूया आपला गूळ आंबा बनवायसाठी। त्यासाठी पहिलं तर आपण हे पुढचं डेट कट करून घ्यायचं आहे। डेट कट करून झालं की मग ते पिलरच्या साहाय्याने पील ऑफ करून घ्यायचं आहे। पूर्णपणे त्याची साल काढून घ्यायची आहे। कैरी ही आतमधनं सफेद असली पाहिजे। व्यवस्थित कडक अशी आपण जर आणली तर ती आतमधनं सफेद निघते, आतमधनं ती पिवळी नको। पिवळी असेल तर मग आपला गोळंबा जास्त दिवस टिकणार नाही। हा हा मोरंबा अगदी वर्षभर चांगला तसा आणि तसाच टिकून राहतो। हा मोरंबा वर्षभर टिकवण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरू म्हणजे ताट झालं, सुरी झाली, किसणी झाली, टोप झालं, प्रत्येक वस्तू अतिशय कोरडी असली पाहिजे। त्याला जराही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, जराही पाण्याचा थेंबसुद्धा नाही लागला पाहिजे, तरच तो वर्षभर टिकू शकतो। पाण्याच्या सहवासात आलाच नाही पाहिजे। आता या मोठ्या ग्रेटरच्या साहाय्याने मी गूळ किसून घेतला आहे, त्याच्यानेच मी आता कैऱ्याही किसून घेणार आहे। मोठा ग्रेटर वापरल्यामुळे अगदी छान असं लच्छेदार असं मोरंबा तयार होतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जर मोठे नको असतील तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ते किसून घेऊ शकता। आपल्याला आंब्याचा बाटा नको आहे, कैरीचा बाटा नाही घ्यायचा आहे। ही मधली जी कोय आहे ती नाही वापरायची आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहे। ह्या लोणच्याचं प्रमाण म्हणजे 1 किलो कैऱ्यांसाठी 1 किलो गूळ वापरायचा आहे। आता आपण ह्या किसलेल्या कैऱ्यांमध्ये कैरीच्या किसांमध्ये हळद टाकूया थोडीशी आणि थोडंसं मीठ टाकूया। हळद ही अँटीबायोटिक असते आणि ती मग जास्त काळ टिकायसाठी मदत होते। लोणचं जास्त काळ टिकायला मदत होते, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एकदा ते व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ पण ह्याच्यामध्येच व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे। थोडा थोडा टाकून गूळ मिक्स करायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकूया आणि 4-5 असे लवंग टाकूया। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलचीची पूड टाकू शकता। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण हाच स्टोव्ह गॅसवरती गरम करत ठेवायचा आहे। आता हे आपण व्यवस्थित ढवळत थोड्या वेळ फक्त 2 मिनिटं जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत ढवळून घ्यायचं आहे। एकदा का गूळ वितळायला सुरुवात झाली की स्लो गॅसवरती ह्याला शिजायला ठेवायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी नाही मिळत, हवं तसं लोणचं नाही मिळत घट्टसर असं, तोपर्यंत हे स्लो गॅसवरच शिजत ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या लोणच्याला चांगली उकळी आलेली आहे, ते व्यवस्थित शिजत आहे। असंच आपण थोडा वेळ असंच शिजवत ठेवायचं आहे।
आता मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका, नाहीतर हे टोटली ऑप्शनल आहे. व्यवस्थित ढवळून घेऊन आता फक्त 2 मिनटं शिजत ठेवूया. ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायची आहे आणि जास्त घट्टही नाही ठेवायची आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये रसरशीत ठेवायचं आहे, कारण हे थंड झाल्यावरती हे अजून घट्ट असं होतं. आता हे व्यवस्थित असं शिजलं आहे का हे बघायसाठी, तयार झालं आहे का बघण्यासाठी बोटावरती असं थोडं चिटकवून बघायचं. जर असं थोडं चिपचिपीत लागत असेल म्हणजे आपलं लोणचं तयार आहे. आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे, पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे, जराही गरम नको, नाहीतर मग त्याच्या वाफेमुळे त्याला पाणी सुटेल आणि मग ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पूर्णपणे थंड करून एका स्वच्छ धुतलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत भरून घ्यायचं आहे. ती जी पण बरणी वापरणार आहे, जी पण बॉटल आपण वापरणार आहे, ती व्यवस्थित स्वच्छ धुवून 1 ते 2 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे आणि मग तेल आणि मीठ थोडं असं साईडनी ते लावून मग त्याच्यामध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही आपलं लोणचं किती छान असं तयार झालं आहे. पण हे 1 किलोचं प्रमाण अगदी थोडंच बनतं, जास्त नाही. एवढंच म्हणजे हे जेवढं दिसतंय ना बरणीत तेवढंच बनतं 1 किलोचं प्रमाण. एकदम मस्त असं लच्छेदार आपलं लोणचं तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा. थँक्यू.